ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। एनएसयूआय कडून आंदोलनस्थळी भेट देण्यात आली। आंदोलकांना पाठिंबा देण्यात आलाय। आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। काल गृहराज्यमंत्री पंकज भोयरसह इतर नेत्यांनी ओबीसी आंदोलकांना भेट दिली होती। तर आजही हे आंदोलन उपोषण सुरू आहे। साखळी उपोषण ओबीसींकडून करण्यात येत आहे। आणि अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। हितेश, एकीकडे मराठा आंदोलन सुरू आहे आणि त्यालाच उत्तर म्हणून ओबीसींचं हे आंदोलन, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, बघितलं गेलं तर गेल्या 4 दिवसापासून जे आहे नागपूरमधील संविधान चौकात ओबीसीचं जे आंदोलन चालू, साखळी उपोषण जे आहे ते देखील इकडे चालू आहे। ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांचं आंदोलन मराठ्यांकरिता जे आझाद मैदानात जे मुंबईतील चालू असल्यामुळे त्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये त्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं जे आहे नागपूरमधल्या संविधान चौकात साखळी उपोषण देखील चालू करण्यात आलेलं आहे। हे साखळी उपोषण जे आहे याचा चौथा दिवस जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि त्याच अनुषंगाने अनेक आमदार असतील, अनेक खासदार असतील त्या ठिकाणी जे आहे आंदोलना ठिकाणी भेट दिलेली आपण पाहतो आहोत। कालच गृहराज्यमंत्री पंकज भोयर देखील त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी देखील पाठिंबा या ठिकाणी देताना आपण बघितलेला आहे। मात्र आज जे आहे ते एनएसयूआय कडून देखील या स्थळी भेट देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पाठिंबा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीने जर बघितलं गेलं तर ओबीसी नेते देखील या ठिकाणी अनेक नेते येताना आपण पाहतो आहोत। आणि या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं गेलं तर नेमकं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये त्याकरिता जी काही ओबीसींच्या मनात जी काही भीती आहे त्या भीतीमुळे हे आंदोलन, हे साखळी उपोषण जे आहे हे करण्यात येताना आपण पाहतो आहोत। प्रणिता, अगदीच हितेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ओबीसी महासंघाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ नये अशी भूमिका ओबीसींकडून घेण्यात आलेली आहे। आणि मराठा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी महासंघाकडून हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीपासून या साखळी उपोषणाला